करण्यात येईल. बच्चू कडू. खरं तर ही योजना शिवसेनेचं प्रतिबिंब आहे अध्यक्ष सभापती महोदय. उद्धव साहेबांना सुरू केलेली योजना आहे आणि आता व्यवस्था अशी आहे का भोजन देणाराच उपाशी राहत आहे. ज्यानं 10 रुपयात भोजन द्यायचं त्या मालकाला उपाशी राहण्याची वेळ जर येत असेल तर मग आता हा मोठा प्रश्न आहे सभापती महोदय. याच्यात आपण काय म्हटलं आहे उत्तरात सभापती महोदय का आपण 150 कोटीची तरतूद केली, निधी उपलब्ध आहे आणि खर्च 216 कोटी आहे. म्हणजे तुम्ही इकडे हमी देत असताना कागदावर मात्र वेगळ्या प्रकारचं उत्तर आपल्याकडे येते. आता खर्च 216 कोटी आणि तरतूद 150 कोटी. त्या 50 कोटीसाठी किती दिवस वाट पाहावं लागेल ते निश्चित झालं पाहिजे. कारण हा जो चालक मालक हा गरीब आहे, तो काही व्याज भट्ट्यावाला किंवा व्यापारी गिपारीच्या लाईनमधला नाही आहे, गरीब माणूस आहे, तुमचा आमचा कार्यकर्ता आहे. पक्षातल्या कार्यकर्त्याला आपण हे सरासरी ही योजना दिलेली आहे आणि मग त्याची उपासमार होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कुठेही 1 महिना जर तो 2 महिने लेट झाल्यानंतर तर व्याजासहित पैसे दिले पाहिजे ना. आपण कसं काय तो उधार आणतं. मला माहीत आहे अचलपूरच्या एका शिवभोजनानं आत्महत्याचा प्रयत्न केला होता अनुदान न भेटल्यामुळं. म्हणून ते कमी पडणार नाही, निधी पुरा होणार नाही हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. दुसरं नवीन शिवभोजन देताना दिव्यांग विधवा भगिनी किंवा आत्महत्याग्रस्त ज्या महिला आहे त्यांना आपण तिथं कशा पद्धतीनं तरतूद करता येईल, त्यांना वाटा कसा देता येईल हाही विचार मंत्री महोदय करणार का? मंत्री महोदय. निश्चितपणे जे आहे जे दिव्यांग आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण आजही प्राधान्याने विचार करतो. असे काही प्रकरणं आले तर खास विशेष बाब म्हणून त्याच्यावर आपल्याला कार्यवाही करता येईल. आपण जे सांगता हे बरोबर आहे की 260 कोटी रुपये लागतात, परंतु मागच्या या एप्रिलमध्ये बजेट मंजूर जे झालं त्याच्यानंतर हे सगळे पैसे आपल्याला मिळाले आणि पुढच्या वर्षाची सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तरतूद केली. त्या अगोदर हे पैसे जे आहे हे देण्यामध्ये थोडासा वेळ म्हणजे बराच वेळ लागला हे मी कबूल करतो. परंतु आज अशी परिस्थिती नाही. आज तुम्ही म्हणतात की बाबा 150 कोटी, तर 150 कोटी जे आहेत ह्या आता ह्या वर्षासाठी, आता पुढच्या ह्याच्यामध्ये जेव्हा हे सगळे वाटले जातील आणि पुढचे जे येतील ते नंतर पुन्हा त्याची जे आहे तजवीज करता येईल. त्यामुळे आता कुठे काही अडचण निर्माण होईल बजेटमध्ये मला 150 कोटी रुपयाचं वाटायला मिळाले ते पुढचे 2-4-6 महिने तर जाणार ना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर तो जे आहे त्याच्यामध्ये मूळ तर नाही मूळ तर आपल्याकडे 70 कोटी. महोदय कसं आहे हे सभागृह आहे, इथं सत्यता फार महत्त्वाची आहे. या सभागृहातून लोकांना आशा त्याच्या काही कुठेतरी त्याची निराशा होणार नाही. मंत्री महोदयाच्या उत्तरात जर आम्ही असं ऐकून घेतलं का आता आम्ही पुढच्या वेळेला वेगळी तरतूद करू आणि आता हे वेगळी आहे असं होऊन नाही चालणार. हा 6 महिन्याचा न भेटलेला निधीचं बोलतोय आम्ही. खर्च 216 कोटी, तरतूद 150 कोटी, म्हणजे त्या 50 कोटीवाल्याला अजून किती 4 महिने थांबावं लागणार का? मूळ तरतूद 70 कोटी आहे त्याच्यात प्लस 150 आहे. सभापती महोदय हे मागच्या वर्षाचे जे थकलेले पैसे होते त्यामुळे काही अडचण निर्माण झाली होती ते सगळे पैसे जे आहे मागच्या बजेटमध्ये देण्यात आले आणि आता पुढच्या बजेटसाठी पुढच्या वर्षासाठी जे आहेत जे पैसे आपल्याला लागणार आहेत 216 किंवा काही जास्त लागतील त्यातले 150 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्या बजेटद्वारे. पण मी आता काय पुढच्या जे डिसेंबरचे पैसे तर आज नाही देणार ना. नाही थांबा हो, लेट मी फिनिश मिस्टर बाबा, जरा माझा ऐकून तर घ्या. पुढच्या महिन्याचे पैसे आज आपण देणार नाही. त्यांचं संपल्यानंतर आपल्याला काही बोलायचं असेल तर देतोय. बसा मंत्री महोदयाचं पूर्ण होऊ द्या, आपण बसा जरा. मंत्री महोदयाचं उत्तर पूर्ण होते, आपण बसा जरा. मी पुन्हा सांगितलं की आणि मी पहिल्या उत्तरामध्ये मी सुधारणा केली की या अंशतः खरं आहे की मागच्या वर्षामध्ये काही महिने पैसे मिळाले नाहीत त्यामुळे अडचण निर्माण झाली.
हे मी सुधारित उत्तरामध्ये मुद्दाम लिहिलेलं आहे आणि मी तुम्हाला ते कबूल केलं. परंतु मागच्या बजेटमध्ये जे आहे मुख्यमंत्र्यांनी मागचे सगळे पैसे जे आहेत ते तर त्यांना दिलेच, अधिक पुढच्या वर्षासाठी 150 कोटीची जे आहे आता योजना करणार आणि आणखीन जे आहे पुढचे पैसे जे आहेत ते सुद्धा टप्प्याटप्प्या, कारण समजा ऑगस्टचे पैसे आहेत, सप्टेंबरचे पैसे आहेत, ते आज तर आपण शिवभोजन केंद्र नाही देणार. त्यामुळे हे संपल्यानंतर जे आहेत पुढच्या पैशाची तजवीज करण्यात येईल. याच्यामध्ये काही सगळे पैसे एकदम मिळत नाहीत. वर्षाचे 260 कोटी रुपये आपल्याला मिळतील असं नाही. जे जे खर्च होत जातील त्याप्रमाणे आपण त्यांची मागणी आपण मांडतो आणि त्याची प्राप्ती करतो आपण. दानवे साहेब, तुमचे पण आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बच्चू कडूंनी भुजबळांवर निशाणा साधला, पण भुजबळांनी देखील त्यांना गपगार केला. शिवभोजन योजनेचा निधी आणि अंमलबजावणी या संदर्भात विधानसभेत चर्चा झाली आणि त्यामध्ये शिवभोजन योजनेच्या थकीत निधीमुळे केंद्र चालकांवर ओढावलेली उपासमार आणि भविष्यातील आर्थिक तरतूद यावर आमदार बच्चू कडू आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात झालेली सविस्तर चर्चा या दस्तावेजात मांडण्यात आली. प्रामुख्याने निधीची तफावत आणि बंद पडलेली केंद्र पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात आला. आमदार बच्चू कडू यांनी शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि त्याकडे लक्ष वेधलं. त्यांनी सांगितलं की योजनेचा प्रत्यक्ष खर्च 216 कोटी रुपये असताना केवळ 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या 66 कोटींच्या फरकामुळे गरीब केंद्र चालक अडचणीत आले. अचलपूरमधील एका चालकाने अनुदान न मिळाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहात मांडली. केंद्र चालक हे सामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांना व्याजाने पैसे मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तर 216 कोटी, सध्याची तरतूद 150 कोटी. मंत्री छगन भुजबळ यांनी मान्य केलं की गेल्या वर्षी निधी मिळाल्यास बराच विलंब झाला होता, त्यामुळे अडचणी देखील निर्माण झाल्या होत्या. आता मुख्यमंत्र्यांनी सर्व थकीत देणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. 150 कोटींचा निधी सध्या उपलब्ध करून दिला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जाईल, अशी मागणी वाढेल तसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली. चर्चेदरम्यान असे देखील मुद्दे उपस्थित झाले की 7 ते 8 महिने अनुदान न मिळाल्याने अनेक केंद्र बंद पडली आहेत. ही केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने प्राधान्य दिलं पाहिजे आणि तसेच नवीन परवाने देताना दिव्यांग, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना विशेष प्राधान्य देण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे.